तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर समोर समोर बसा तर थोडासा सर्व तुका म्हणे माझे ती सर्व सोग तुका म्हणे माझे ती सर्व सोग तुका म्हणे माझे ती सर्व लोक तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सोग पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घाले बेदांबर तुळसी हार गळा घाले बेदांबर श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घाले पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा घाले बेदांबर तुळसी हार गळा घाले बेदांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर रकुमाई 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 हरि रकुमाई जय जय विठोबा रकुमाई 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 हरि रकुमाई 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 जय जय विठोबा रकुमाई 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 हेलो हेलो जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो धनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता झाले हो साधनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम थोडासा आवाज कमी केला तरी चालेल बरं वाटेल जरा धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पाखंड खंडन करणे 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 पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम 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 तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम 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 नाही भिडा भार नाही भिडा भार नाही भिडा भार नाही भिडा भार म्हणे साना थोर तुका 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 म्हणे साना थोर आम्हा काम हरी हरी ढोबार कुमाई खंड खंडन हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम
नाही भीड भाड नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकळा अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी जयांचे केली स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कार होणे आता आता माझ्या भावा अंतराय नको पडू देवा आले भागा ते करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो धोड माझे मन आता बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत. आज या ठिकाणी मौजे दाऊदपूर अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं 18 वर्ष झाली ना. हा बोलता बोलता आपण 18 वर्षाचे झालो. विठ्ठल 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 विठ्ठल. 18 वर्ष म्हणजे आपलं समजण्याचं वय आहे. आई म्हणते आपल्याला आता काय तू छोटा राहिला आता घोडा झाला. हा आणि तरी सुद्धा जर कळत नसेल जन्मा येऊन काय केले तू हा मुद्दल गमाविला नव्हे नव्हे सांगितलंय. जन्माला आल्याच्या नंतर देव संत आणि देश कळत नसेल तर सांगतात की बाबा जन्मा आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. विठ्ठल 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 विठ्ठल. आजची 6व्या दिवसाची सेवा आहे. अभंग वेगळा काय असू शकतो पण धर्माचं रक्षण करते समोर बसल्याच्या नंतर अभंग त्याच पद्धतीचा असायला हवा. विठ्ठल दादा मी थोडंसं कीर्तन बाजूला ठेवून बोलतोय. जालनाकरांचं दुर्दैव आहे की जालना 10 वर्ष पाठीमागे गेला. 10 वर्ष जालना पाठीमागे गेला बरं का. मी मुंबईला जरी असलो ती नजर माझी दादांच्याकडेच होती. विठ्ठल विठ्ठल दादा मी 22 वर्षापासून ह्या भागात आहे. बरं कोदुलीला आपली भेट झाली होती बऱ्याच वर्षापूर्वी. हा संतोष साहेब वगैरे आपले आमदार ताईसाहेब पण मला चांगल्या प्रकारे ओळखतात. परवा पण मी फोन केला होता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो कीर्तन होतच राहतात आणि कीर्तन ऐकून कोणाचं भलं झालेलं माझ्या ऐकिवात नाही हे पहिले लक्षात घ्या. कीर्तन ऐकून पण लोक वेड्यासारखं वागतात. कीर्तनामध्ये धर्माचं सांगितलं जातं देवाचं सांगितलं जातं आणि देशाचं सांगितलं जातं. पण देवाच्या विषयी धर्माविषयी आणि देशाविषयी प्रेम आमच्या मनामध्ये शिल्लक नाही. आमच्या मनामध्ये फक्त गद्दारी जास्त लिहिलेली विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत असे विषयी गोंधळ गाजत. आमच्या राज्यकर्ते मंडळींनी आमच्या वारकरी संप्रदायावर कधी कुठल्या प्रकारचं बंधन लादलेलं नाही. दादा कधीच नाही लादलेलं. पण पहिल्यांदा अशी निवडणूक आहे विधानसभेची बरं का. आमचा वारकरी संप्रदाय पूर्णपणे देशविरोधी ताकदींच्या विरोधात उभा राहिला होता. कधीच नव्हतं सांगितलं आम्ही कीर्तनकारांनी काही यांना मतं देऊ नका म्हणून. पण जे आमच्या देवाची निंदा करतात जे आमच्या धर्माची निंदा करतात जे आमच्या संतांची निंदा करतात बरं का त्यांच्या डोक्यात दगड घातल्याशिवाय आपण राहिलो नाही. आणि घातला कळलं का. असा सुपडा साफ केला ना की वाटणारच नाही किती. मी
विरोधी पक्ष नेत्यांना बोलत नाही बरं का तुम्ही काहीतरी चुकलात म्हणून. नव्हे नव्हे चुकल्याची सजा आहे दादा ही. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. विचार असा येतो जीवनामध्ये धर्म राहिला, देश राहिला तर धर्म राहील, आणि धर्म असला तर देश राहील. हा, आणि धर्माची जर बाजू आपली कमकुवत झाली, आम्हाला सगळं वाटतं हो. आमचे बाळासाहेब सांगायचे बरं का, दोस्ती करा त्या लोकांच्या बरोबर पण दगड खिशात ठेवून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये पहिल्यांदा आपल्या देवाच्या विषयी अंतःकरणामध्ये एवढा भाव पाहिजे. आमचा बाप चुकू शकतो, आमची आई चुकू शकते, पण आमचे संत कधीच चुकत नाही. माझ्या बापाच्या कॉलरला कोणी हात लावला ना, मी म्हणेल म्हातारं काहीतरी गडबड करून आलं असेल. पण ज्ञानोबारांच्या विषयी कोणी बोलू शकतो, नाथबाबांच्या विषयी बोलू शकतो. आणि त्याच्याविषयी काय बोलायचं, ज्यांच्या आडनावातच अंधार आहे तिथं उजड कसा असेल. विठ्ठला विठ्ठला तुमच्याकडची मंडळी कशी आहेत मला माहित नाही, पण आम्ही फक्त जरी कपडे संतांची घातली असली ना तरी आम्ही मुंबईची लोक मवाळीपणा सोडत नाही. विठ्ठला विठ्ठला मवाळीपणा फक्त धर्मरक्षणासाठी, बाकी काहीच नाही. काशी में करामत चलती थी, मंदिर की मस्जिद बनती थी, अरे एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. काय का कीर्तन, कोई अब्दुल होता, कोई गफूर होता, हा कोण शकीना बेगम असती, कोण अजून काही असता. इथं कीर्तनाला कोण नसतं भाऊ, आणि माझं नाव तर अब्दुलच असतं भाऊ. विठ्ठला विठ्ठला अभंग तुकोबरायांचा आहे बरं का. आपल्याला कीर्तनाकडे जायचे, आणि कीर्तन माझ्या साधू संतांनी जे केलं कीर्तन बरं का, अंतःकरणामध्ये त्या भगवंताच्या विषयी भाव जागृत करून नाचणं, त्याचं नाव कीर्तन. नर्तक कीर्तन. कळलं ना तुम्हाला. आमच्या मनामध्ये भावच नाही, तुम्हाला सांगतो. आमचा भाव कांदे बटाट्यासारखा वाढतच नाही, तुम्हाला सांगतो. वाटतो का भाव आमच्या मनामध्ये? कधीच नाही, कारण आम्ही संतांचं ऐकतच नाही देवा. आम्ही आज परत ज्ञानोबाचं ऐकलं नाही, आमच्या तुकोबाचं ऐकलं नाही. ज्ञानोबांनी सांगितलं बाबा, देव आणि देश आणि धर्म सांगितलंय. देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खायचं नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खायचं नाही. आणि त्यातल्या त्यात धर्माच्यासाठी आपलं जीव देण्यासाठी सुद्धा आपण तयार असलो पाहिजे. मी तर म्हणेन बरं का, देशासाठी जर तुम्ही जीव देत असाल, धर्माच्या रक्षणासाठी जीव देत असाल, तर तुम्ही महाराज व्हायला पाहिजे अशी काही गरज नाही. मोक्ष त्याच ठिकाणी प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला आपण संतांचं ऐकत नाही. संतांनी हाडाची काढ केली, तुमच्या आमच्या परत परमार्थ आणला. माझी खंत आहे, तुम्हाला सांगतो. मी नेहमी दादा बोलत असतो या ठिकाणी. माझ्या ज्ञानोबाराने 800 वर्षापूर्वी जो सांगितलेला विषय, आज आम्ही कीर्तन, प्रवचन, सप्ते, कुठे कुठे काय काय सत्संग चालू आहेत, एवढे असून सुद्धा समाजामध्ये परिवर्तन नाही. याचा अर्थ असा आहे का सांगणाऱ्यांच्या मध्ये काहीतरी गडबड आहे. सांगणारे कुठेतरी गडबड करतात, म्हणून समाजापर्यंत तो विषय पोचत नाही. आम्ही फक्त धर्मासाठी कीर्तन करत नाही. मी मुंबईवरून आलोय ना, मी पाकिटासाठी आलोय. माझं पहिलं ध्येय पाकिट आहे, दुसरं ध्येय माझं परमार्थ आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो ना, ज्या दिवशी निस्वार्थपणे कीर्तन करण्याची परंपरा माझ्या संप्रदायात चालू होईल, त्या दिवशी खरा धर्म रखला जाईल. विठ्ठला ऐकत नाही दादा. माझ्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी सांगितलं, जन्माला आलात ना, पहिला देव ओळखा. जन्माला आलात, देव ओळखा. उद्या मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. मागणी कोणाकडे मागायची? ज्या देवाकडे मागायची आहे त्या देवाची तुमची ओळख आहे का? त्या देवाला पाहिलाय का? देवाच्या विषयी काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. आम्ही फक्त नको त्या उठाठेवी करत आलोय. आम्ही संतांचं ऐकत नाही, आणि संतांचा जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत जन्म मरण टळत नाही देवा. तोपर्यंत जन्म मरण टळत नाही. हे जरी नाही काल
तरी दुसरा येईल हे जरी नाही कालो, हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल, हे जरी नाही कालो, तरी दुसरा येईल हे जरी नाही कालो, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचं काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचं काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, 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 हे जरी नाही कालो, संतांचं जर ऐकलं नाही तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, बरं का. उंदीर जसा उंदरावर जसा बोका झडप घालतो ना, हा तसा काळ टपलेला आहे तुमच्या आमच्यावर, आणि त्या काळापासून सुटायचे, आणि त्या काळापासून सुटण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे. संतांच्या वाङ्मयाकडे दादा आपली डोळे झाकाय बरं का. माझा कोणावर आरोप नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, ओळख का. कोणावर आरोप नाही, कोणाचा पेपर तपासण्यासाठी मी आलेलो नाही. प्रत्येकाने आपला पेपर तपासून घ्यायचा, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय घेणं देणं नाही मला. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, संतांचं ऐकावं लागेल, आणि संतांचं ऐकलं तर आपल्या जीवनाचं भलं होईल. संतांचं ऐकलं तर, आणि संतांचं नाही ऐकलं ना देवा, बरं का, लईला चंड पाठीमागं लागतात, लईच. आज परत संतांचं ऐकलं असतं ना, एवढे दिवस आम्हाला थांबायची गरज नव्हती. हो, आज एक राजा आपल्या देशामध्ये आला, आणि म्हणून 500 वर्षाची आपली प्रतीक्षा थांबली. हो, आता साहेब मी पुढच्या 16 तारखेला चाललोय देवाच्या दर्शनाला. हा, चालू आहे अयोध्येला मी, बरं का. तुम्हाला सांगतो, ज्याच्या जीवावर आमच्या उड्या चालू आहेत ना, त्याच्याविषयी आम्हाला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. दशरथाचं पोरगं आहे ते, कौशल्याचं पोरगं आहे, आपल्याला काय करायचं त्याचं, बरं का. जसं कौशल्याचं पोरगं आता गेलं होतं ना 500 वर्ष, तसं तुमचे पूर्वज पण, आणि तुम्ही तुमच्या नातवंडांना सुद्धा त्याच पद्धतीनं बंदीखान्यात राहावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. जागे झालो पाहिजे. संत आमच्या जागा करायला आले. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे व्हारे आता. संतांचे शब्द बघा कसे आहेत. उठा जागे व्हा. आपण जागे झाल्यावर उठतो का उठल्यावर जागे होतो? काय आपल्याकडची रीत? उठल्यावर. आपण पहिले उठतो मग जागे होतो. उठा जागे व्हा. आपण जागे होतो आणि मग उठतो, बरोबर आहे ना.
त्यांनी सांगितलं उठा जागे व्हा. आपण फक्त जागे दिसतोय. हा बरं का, आपण जागे दिसतोय पण आपण झोपलेलेच आहेत. हा लय झोपलेले आपल्याला, काळाची झोप लागलेली आपल्याला कळत नाही. आपल्या डोळ्यापुढे अंधारच अंधार आहे, अज्ञान भरलेले आमच्या जीवनामध्ये. धर्म ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याच्या जीवनात अंधार आहे. धर्म असला पाहिजे आणि धर्माशिवाय आपण जगू शकत नाही. देवा धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे, झाकी येले डोळे काय झाकी येले डोळे. धर्म तो ना कळे काय झाकी येले डोळे, झाकी येले डोळे काय झाकी येले डोळे. धर्म तो ना कळे काय झाकी येले डोळे. आपण डोळे झाकून आहेत. पण डोळे झाकून रात्र करू नका. हा काळ करीत बैसला असे लेखा, त्याच्याकडे बरोबर आहे सगळं. हा आणि इथं परमार्थामध्ये मी तर म्हणेन लोकांचा विषयच नाही हो, पण जे परमार्थात आहेत ना त्यांनी आळस करू नये. का करावा? ज्ञानोबारे सांगता आळशी मंदमती केवी तरी. आळशी लोक तरणार नाही, आळशी कधी तरत नाही. आम्हाला वाटतं परमार्थ सोपा आहे. सोपा आहे काय? तुकोबारा सांगता तुका म्हणे सोपे आहे पण संतांच्या मार्गाने गेलो तर. पण बाकी पारियाचा रवा घेता भूमीवरी मग यत्न परोपरी साधन तैस. संतांचा मार्ग सोडून जर गेलो ना लय गोंधळ आहे. हा म्हणून परमार्थ नव्हे लेकुराचा खीर. आळशी लोक आहे आणि परमार्थामध्ये आळशीच जास्त आहेत. एकदा वारीला एक जण चालवता, नवीन होता वारीला गेलेला. जुने वारकरी आहेत माझ्यासारखे. आता तो नवीन वारकरी एक दिवस माझ्याकडे आला आणि मला म्हणे बाबा मी वारीला गेलो पण सगळे जुने माळकरी जे आहेत ना ते माझ्या डोक्यावर ते ओझं देतात आणि वरून माझ्या पाया पडतात. बरं का, तुका म्हणे माझे मला बोले लय कंटाळा हो, 15 किलोमीटर चालत जायचे ते ओझं घेऊन. बोला आता परत एखादा आला ना कानपटीत टेकायची. बरं का, आणि मग सांगायचं करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठाला. आमच्या सोयीसाठी परमार्थ नाही, आमच्या सोयीसाठी प्रमाण नाहीत. प्रमाण म्हणजे प्रमाण, प्रमाणशीर बोलावं, बगळेतलं काही बोलू नाही. ही जी जागा आहे ना या समाजाला तो समाज जन्माला ज्याच्या मुला आलेला आहे त्या देवाचा आणि यांचा काय संबंध आहे हा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये त्याचं पाऊल पुढे सरकतच नाही. देवा विठ्ठल एका गावाला दोघे जण जास्त शिकलेले होते, भरपूर शिकलेले, MA BEd वगैरे झालेले आणि ते इंग्लिशमध्येच बोलायचे. मे महिन्यामध्ये जांभळं पिकली होती. जांभळं माहिती ना तुमच्याकडे असतील जांभळं, बरं की ना. ती जांभळं पिकलेली, त्या जांभळाच्या दादा झाडाखाली ते जाऊन झोपले आणि त्याने दोघांनी विचार केला बघा आपण जांभळाच्या झाडाखाली झोपायचं, आपण जास्त शिकलेले आहेत, आपण झाडावर चढायचं नाही, काठी मारायची नाही, दगड मारायचा नाही, झाडाखाली उतानं पडून झोपायचं, हात असे लांब करायचे, जे जांभूळ आपोआप पडेल वाऱ्यानं आणि ते पण तोंडात पडेल तेवढंच खायचं, दुसरं नाही खायचं. बरं असं केलं त्यांनी. बराच वेळ गेला, 12 वाजल्यापासून 2, 2:30 वाजले, 3 वाजले. जांभळं पण अशी हरामी होती ना, इथं डोळ्याच्या खोबणीत पडायची, हातात पडायची, इथं पडायची, पण तोंडात पडतच नव्हती. तो तिकडने एक घोडेस्वार आला, टप 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 घोड्यावर बसून आलेला आणि बघितला त्या ठिकाणी हे दोघे जण उतारणे पडून झोपलेले. त्याला वाटलं उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना कोणी मारले की काय. गेला तो त्यांचा जवळ, म्हणे भाऊ काय झालं तुम्हाला, कोण मारलं का? तर म्हणे मारलं वगैरे नाही म्हणे आम्हाला, पण आम्ही जरा जास्त शिकलेले आहेत, दिस इज आयडिया. मग म्हणे आम्ही शिकलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही झाडावर काय चढत नाही, जे जांभूळ आपोआप पडेल ते खाणार. त्याला वाटलं हे नालायक बरेच आळशी दिसतं. त्याच्याकडे चाबूक होता, त्याने चाबकाने हाणलं, त्याला 2-3 फटके दिले. तो त्या बाजूला जो झोपलेला होता ना तो म्हणतो अजून 2 फटके मारा. त्याने विचारलं का? म्हणे मगाशी एक कुत्रं आलं, असे टांगवर केली आणि माझ्या तोंडात म्हणे मुतलं ते, पण हा हाड पण बोलला नाही.
विठाला विठाला उठाला 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 उठाला. यांच्या तोंडामध्ये कुत्र्यांनी शू केली यांनी बोलायला पाहिजे का हाड. एवढी लोक आळशी आहेत. ज्ञानोबारांनी सांगितलं आळशी लोकांचे इथं काम नाही. झड झडवानी वैला अनेक ये भक्तीची आवाटे लाग तरी तपावशील अव्यंगणीचं धाम माझे. अब तुला माझ्याकडे यायचे ना. हा माझा नुसता बोलका भक्त होऊ नको. बोलका नको मला. ये रे ती बहुत जोडी ती किरीटी. अरे दयांची भजने भोगासाठी ती अशा तिमिर दृष्टी मंद झाली. फक्त भोग प्राप्त व्हावा म्हणून लोक परमार्थाला लागल्यात. नाही इथं सांगितलंय देव आणि मी. ज्या देवापासून मी आलोय त्याचा ना माझा काय संबंध आहे. सगळी प्राणी जेवढे आहेत तेवढे आडवे वगैरे बनवलेले आहेत. एक माणूस उभा बनवला दादा. एक माणूस उभा बनवला बरं की नाही. आणि भगवंतानी पाहिलं पाहुणे मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी हाच फक्त माझ्याकडे येईल. पण नाही ना आम्ही लईच हुशार. आम्ही देवाच्या हातावर तुरी द्यायला कमी नाही करत. एवढे हुशार आहेत आम्ही. ज्याच्या मुलं आम्ही आलोय बरं का त्याच्याविषयी आम्हाला काहीच असतं नाही. आणि ज्यांच्या मुलं हे आहेत बघा यांच्या मुलं आम्ही आलोय. कोणा मुलं आलोय? यांच्या मुलं आलोय. परमार्थ भेदाचा आहे का अभेदाचा आहे? परमार्थ भेदाचा का अभेदाचा आहे? बोला ना. भेद का अभेद? द्वैताची आणि गुरुविन. द्वैत जाण्यासाठी गुरु करायचा. द्वैत जाण्यासाठी परमार्थामध्ये यायचा. इथं जर द्वैतच जात नसेल काय ना. मी बऱ्याच ठिकाणी जातो. तुमच्याकडे बरं आहे मी तुमचा पाया पडतो. तुम्हाला सांगतो या माझ्या आई लोक ताई लोक बसलेत ना बऱ्याच ठिकाणी जातो. हे काही धर्माचे ठेकेदार ज्यांनी धर्माचा नाश केला तुम्हाला सांगतो ते म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये. याला कुठून जमीन उकारला का रे बुवाला. असे जे धर्माचे ठेकेदार आहेत ना त्यांनी धर्माचा नाश केलाय तुम्हाला सांगतो. आणि तो धर्म जो आहे ना माझा ज्ञानोबारायांचा धर्म यांनी बासण्यात गुंडाळून ठेवला. ज्ञानोबारायांचं नाव फक्त आम्ही पोट भरण्यासाठी घेतो. ज्ञानोबाच्या नावाने किती उड्या मारणं चाललंय पण ज्ञानोबा कळला नाही. हो आज ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. 109वी संजीवन समाधी ती एक नाही ती. मागे बहुता जन्मी आम्ही हेच करीत आलो मग त्या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं नव्हतं अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नामे येईल श्रीरामाचे. बरं का. आणि संत तसे भेटत नाही देवा. पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य फळले बहुता दिसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. संत चरण पावलो. संत चरण पावलो. संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिसा. मग भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तू कैसा. संत चरण पावलो. तुम्हा मंडळीला मला सांगायला आनंद वाटतो दादांच्या उपस्थितीमध्ये. मागच्या 9 तारखेला आमच्या मुंबईमध्ये दादा संत संमेलन झालं. काशीचे जगद्गुरू, अयोध्येचे जगद्गुरू, माझ्या वाराणसीचे जगद्गुरू सगळे आले ते त्या ठिकाणी. 25-26 मोठे महात्मा होते. त्या ठिकाणी माझे सद्गुरू संत श्रीपाद बाबा यांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आली. आणि तुम्हा सर्वांना सांगताना मला आनंद याच्यासाठी वाटतो का त्याच संत संमेलनामध्ये दादा
मला राष्ट्रीय धर्मगुरू हे पद प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. हा. पहिले तर होतच माझ्याकडं, हा, पण आता माझ्या हातात तलवार मिळाली. हा, अब छोडूंगा नाही, बरं की नाही. जे आहे ना तुम्हाला सांगतो बरं का, जब प्राण तन से निकले सामने मेरे तेरे पाव वाला खड़ा हो, जब प्राण तन से निकले मुंह में मेरे तुळशी दल हो. बरं का, जीवनामध्ये विचार करायचा. संसार करण्यासाठी सगळेच जन्माला येतात देवा. हा दादा, मला देवाने काही मूळबाळ दिलं नाही, ही माझ्यावर देवाची सगळ्यात मोठी मेहरबानी. मला चड्डी घ्यायची नाही कोणाला आणि बनियान घ्यायची नाही. हा, जणी म्हणे देवा झाले मी येसवा, जाईन मी केशवाच्या घरी, पण अख्खा समाज माझा आहे आणि मी समाजाचा आहे. विठ्ठल विठाला विठाला तुम्हाला सांगतो, संसारामध्ये ना, संसारातल्या काही गोष्टी भगवंतांनी आपल्याकडून काढून घेणं ही आपल्यावर देवाची कृपा असते. पण तिथंच आपण चुकतो. आपल्याला वाटतं देवाची अवकृपा झाली. कोणावर अवकृपा झाली? शिजणी भक्त. शिजणी भक्त. आपल्याला शिजणी भक्त नाही होणारच, बरं की नाही. आपल्याला जीवनामध्ये ना ह्या धर्मासाठी, या संतांसाठी, माझ्या माऊलीच्या कार्यासाठी आपला जन्म आहे. तुम्हाला सांगतो, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आली ना, तुम्हाला माऊलीने स्वीकारलं हे पहिले ध्यानात घ्या. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, माऊलीने तुम्हाला स्वीकारलंय, तुमच्यावर विश्वास टाकलाय का तुम्ही माझ्या परमार्थाला लोकांपर्यंत पोचवाल. ही माऊलीची खऱ्या अर्थाने विश्वासाची पावती आहे. तुमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. आणि ज्या दिवशी आपण त्या माळेचा अपमान करू, तुम्हाला सांगतो बरं की नाही, माळकरी माणूस असा पाहिजे, आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला जागा दिली पाहिजे, आपण उभं राहिलं पाहिजे, त्याचं नाव माळकरी. आपल्या गावातला प्रत्येक व्यक्ती कोणी कसा पण असो, तुम्हाला सांगतो, माझ्या सद्गुरूनं मला सांगितलं, भाऊ जी जेवढी बसलेली मंडळी आहेत ना, हे सगळे ईश्वर आहेत, ईश्वरच आहेत. दादा, यांच्यामध्ये पुढच्या भावी एखादा पंतप्रधान असू शकतो, काय सांगता येईल. असू शकतो ना, नसला तरी माझ्या आईच्या कुशीमध्ये दडलेला असला पाहिजे. तो एखाद्या आईच्या कुशीमध्ये पण दडलेला असेल. दादा, तुमच्यासारखी माणसं युगायुगामध्ये येतात जन्माला, बरं का, सतत नाही येत. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भगवंतानी सांगितलं अर्जुनाला, अर्जुना मी धर्म निर्माण करतो आणि धर्माचं पालन करण्यासाठी, बरं का, धर्माचं पालन करण्यासाठी मी पहिल्यांदा धर्म निर्माण करण्याच्या अगोदर त्याचे पालन करते पुढे पाठवत असतो. संत हे पालन करते धर्माचे. संत धर्माने, संतांनी धर्म राखला, बरं का. नाहीतर आज आहे ना, तुम्हाला सांगतो, कुठे काय गेलं असतं पत्ता नाही. एक राजा, तुम्हाला सांगतो, माझे राजे नुसते राजे नव्हते तर भक्त होते. तुकोबारायांचा वरदहस्त होता. तुम्ही किती म्हणा रामदास स्वामी होते त्यांचे, रामदास स्वामी फक्त राजकीय गुरु होते, अध्यात्म गुरु तुकोबाराय होते. विठ्ठल राजांच्या जीवनामध्ये वैराग्य जे आलंय ते तुकोबारायांच्या मुलं आलंय. आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला अभिमान जरी नसेल तर पण स्वाभिमान असायला हवा. जगामध्ये असा संप्रदाय नाही देवा. तो संप्रदाय प्रत्येकाला आपलं म्हणतो. परवा त्या संत संमेलनामध्ये काशीच्या जगद्गुरूने सांगितले, म्हणे मला महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर आनंद कसला झाला असेल तर इथला प्रत्येक माळकरी लहान मोठा काही पाहत नाही, वयस्कर पाहत नाही, प्रत्येक जण एक दुसऱ्याच्या पाया पडतात. फक्त महाराष्ट्राचे संतच ही परंपरा लागतात का प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. ही पाण्याची कला फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, बरं का, ज्ञानी कोणाला म्हणा, ज्ञानी कोणाला म्हणायचं, हे बसलेली जेवढी मंडळी आहेत हे सगळे ईश्वर स्वरूप आहेत असं ज्याच्या अनुभूतीला आहे ते संत आहेत. कळलं का. हे समजते ही वासुदेव. ज्ञानोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, मग भक्ता माझी राव. ज्ञानी सुद्धा तोच, बाकी सगळ्या माझ्या सगळं अज्ञानी. आम्हाला सकाराम दिसतो, तुकाराम दिसतो.
काळा दिसतो गोरा दिसतो भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम अमंगला भेदा भेद भ्रम अमंगला भेदा भेद भ्रम विष्णुमय जगत वैष्णव भेदा भेद भ्रम मंगळ भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय दादा गाईच्या वासरात आणि म्हशीच्या पारड्यामध्ये लय फरक असतो ना दादा. हा म्हशीचं पारडू आहे ना 100 म्हशीमध्ये जर पारडू सोडलं तर प्रत्येक म्हशीला जाऊन लागतं. तिने लात मारली का दुसरीकडे जातं, तिने लात मारली का दुसरीकडे जातं. पण गाईचं वासरू सोडलं ना ते गाईलाच जाऊन लागतं. विठाला 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 माझ्या गुरुनं मला शिकवलेलं हे. काय शिकवलं होतं माहिती आहे का? प्रमाण कधी पण उलट घ्यायचं मग कळत ती. हा गाठ पडे ठकठका मग त्याचे वर्म जाणे तुका. बरं की नाही. एक दिवस मी गेलो होतो बरं का एक ठिकाणी. दादा तुम्ही लोक लय चांगले बरं मला सांभाळून घेता. पण विषय असा झाला का त्या ठिकाणी ना जे गायक वगैरे होते ना वाजवणारे ना त्यांनी मला म्हणजे उलटा सुलटा करण्याचा प्रयत्न केला हो. बरं की नाही. पण माझ्या गुरुनं मला शिकवलेलं होतं बरं का. त्यांनी सांगितलं म्हणे पहिले दादा आपल्याकडे ना ते लग्नाच्या वेळेला ते पिपाणे वाजवायला यायचे नाही ते पिपाण्या. ते पिपाणेवाले असे हे करायचे ना नाचताना दमून टाकायचे आणि ते जास्तच करायचे नखरे. मग मी काय केलं माहिती आहे का? 2-3 चिंच काढली झाडावरून लागलो नाचायला. आता त्यांच्या तोंडात आलं ना पाणी पिपाण्याच बंद झाल्या. विठाला विठाला तुम्हाला सांगतो कीर्तन प्रवचन ही फक्त दवंडी आहे परमार्थ नाही. ही गोष्ट पहिले लक्षात घ्या. कीर्तन प्रवचन दवंडी आहे परमार्थ नाही दादा. आपल्या गावामध्ये एखादी सरकारी योजना यायची असेल तर सरपंच कोतवालाला सांगतात भाऊ दवंडी द्या, परवा ग्रामसभा आहे, सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहा. सगळ्यांनी दवंडी ऐकली. पण ग्रामसभेला उपस्थिती कमी. ग्रामसभा होऊन गेल्याच्या नंतर सरपंचाने पैसे खाल्ले. याने हे केलं त्यांनी ते केलं, आमच्याकडे ही योजना आलीच नाही. अरे पण येड्या ग्रामसभा जी ठेवली होती ना ती योजनांची माहिती होण्यासाठी. कळलं तुम्हाला? तसा जो कोतवाल आहे ना कीर्तनकार तो फक्त दौंडी देतो का संतांच्याकडे जा त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उद्धाराची योजना प्राप्त होईल. आणि ते बसायचं कुठं मग? बुवांच्या जवळ बसायचं आमच्यासारख्या. हा संता सवे बैसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यशी मग 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 अपेक्षित जी आपुले तेही सांगतील पुशिले. विचारलं ते सांगतात बाबा संतो तसे नाही सांगत. तेही सांगितले पुशिले जेणे अंतकरण बोधले मग संकल्पा नये. आणि ते काय असा बोध करतात अंतकरणाला का ते संकल्प विकल्प करत नाही. संकल्प विकल्प जो परत शिल्लक आहे तो परत परमार्थ पुढे सरकत नाही देणार. ज्या दिवशी आम्हाला संतांची कृपा झाली हात ठेवला माथ्यावर लावणीया हात कुरवाळीला सांगितली चिंता न करावी. हो आमच्याकडे कोणी आलं पाया पडायला ना आम्ही म्हणतो कल्याण हो दे तुझं, होईल कल्याण. आमच्या कल्याणच्या बाजूलाच दादा भिवंडी शहर आहे, ते नेहमीच पेटायचं. आता यांनी जर हात ठेवला तर भिवंडीने होईल आपली. कल्याण कसं काय होईल? सांगितलंय उघड्यापाशी नागडा गेला आणि थंडीत आखडून मेला. दुखियापाशी गेला दुःखी तो कैसेने होईल सुखी. संत सुखी संत सुखाला प्राप्त झाले बरं का. आणि सुख कशात आहे? सर्व सुख येत नाम आहे. नामाशिवाय सुखच नाही देवा. आणि मग ज्याला सुख हवं असते ना, ज्याला सुख हवं असेल
सुख वसे एके ठाई बहु बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या सुखवसेची ठाई बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या बहुपायी संतांच्या म्हणून सांगितलंय तुम्हाला सुख पाहिजे ना संतांकडे जावं लागेल. हा एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो बरं का, प्रत्येकाला सुखाची गरज आहे, जीवाला सुखाची गरज आहे. आणि सुख कुठे आहे? संताजवळ आहे बरं का. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतात सुख देवाजवळ आहे. सुख कुठे आहे? देवाजवळ आहे. आणि देव कुठे आहे? देव आपल्याजवळ आहे. कळे नाही. सुख सांगतात, सुख तुम्हाला हवं आहे, सुख देवाजवळ आहे आणि देव तुमच्याजवळ आहे. संतांच्याकडे गेल्यावर ही गोष्ट कळते, देव आहे देव आहे पण हृदय मंदिरी शोधून पाहिजे. आणि म्हणून सांगितलंय देव ज्याला पाहायचा आहे ना, देव पहा हो पण उंच ठाई उभे राहो. उंच ठाई म्हणजे डोंगरावर जाऊन उभं राहायचं नाही, आपल्या विचारांची उंची वाढवावी लागेल. आणि विचारांची ज्या दिवशी उंची वाढेल तेव्हा देव जसाच्या तसा आहे. विठ्ठल जळी स्थली भरला, विठ्ठल जळी स्थली भरला, रीता ठाव नाही उरला. देव नटिला नाना परी क्या बात है? उरला चराचरी हरणी उरला चराचरी, हरणी उरला चराचरी. देव नटला परी, हरणी उरला चराचरी. उरला चराचरी, हरणी उरला परी. हरी भागवत भागवत ज्या दिवशी हा जीव संतांच्याकडे सरकला, ज्या दिवशी हा जीव संतांच्याकडे सरकला, एकतर बहु अवघड आहे संत भेटी, त्याच्याबद्दल वाद नाही, बहु अवघड आहे. पण पुढचा शब्द आम्ही थोडासा सिरियसली घेत नाही. परी जग जेठी करुणा केली. बरं का, संत भेटी अवघड आहे पण देवाची कृपा, मी नेहमी सांगतो बरं का, देव खाली बसा. देवाच्या कृपेशिवाय, बसा बरं बसा, फक्त मी सांगायचे पैसे घेतो, तुम्ही कशाला फुकट बोलता? हो ना, हो ना, सांगण्यासाठी आणल्या मला पैसे देऊन आहे ना, आणि हे फुकट बोलता, नका ना बोलू बरं का. कीर्तनामध्ये विक्षेप होईल असं वागू नये. हां, नाही तर मग काय होतं माहिती आहे का, कीर्तनामध्ये विक्षेप झाला ना देवा, तर आपल्याला नको त्या योनीला जावं लागतं. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा. आता खऱ्या अर्थाने बेडूक होण्याची गरजच नाही. लोक इकडून इकडे उडीत मारत राहतात, टणक टणक टणक, बरं की नाही. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर मी नेहमी सांगतोय तुम्हाला, कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आजूबाजूला माझ्या कोणी आहे असा सुगावा सुद्धा आपल्याला लागतं का म्हणे. ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पहावे, साठो वाटी घ्यावे चित्ताची. आणि म्हणून नेहमी सांगा बाबा, कीर्तन नेहमी एकट्याने ऐकायचं, कीर्तन एकट्याने ऐकायचं. आणि कीर्तन ऐकताना मेंदू लागतो. काय लागतो? मेंदू. मेंदू यूज ब्रेन. ब्रेन कळतं? हां, काही लोकांना डोकंच नसतं, आणि डोकं असतं नुसतं टोप्या घालायला. कळलं का वामनराव? काय म्हणणं आहे तुमचं? हां, बघा ना, डोकं पाहिजे हो. माझी आई नेहमी सांगायची, पायानं चालशील ना तर चालून मरशील, डोक्याने चालायचं. आणि डोक्याने गेलं ना तर मग साध्या परत जाता येतं. या ठिकाणी साध्य आणि साधन वारकरी संप्रदायामध्ये एकच आहे. हा, नाम साधन आहे आणि साध्य परमार्थ आहे. परमार्थ नवे नवे परमात्मा साध्य आहे
आणि साधन नाम आहे. पण नाम आणि परमात्मा वेगळा आहे का? नामे पावन धर्माधर्म बाधुना शक्य स्नानादी कर्म नाम परब्रह्म वेदार्थ. नाम हेच ईश्वर आहे आणि आम्ही नामापासूनच दूर आहेत. आणि ज्या दिवशी संतांच्याकडे जाऊ ना देवा, त्या दिवशी बरं का, त्या दिवशी वेळच लागत नाही. ज्या दिवशी संतांच्याकडे गेलो ना, त्या दिवशी वेळ लागत नाही. त्या संतांच्याकडून ते वाक्य ज्याला महावाक्य म्हणतात, त्या महावाक्याचा बोध कानावर पडून घेणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं. अभंगाच्या पहिल्या चरणात पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलोय ते जर काम केलं नाही, आम्ही ज्याच्यासाठी जन्माला आलोय ते काम जर केलं नाही, देवे दिला देह भोजना गोमटा है ना, भजनासाठी दिला, पण आपण भजन करतो का? नाही, करतच नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, नुसती कीर्तनाला गर्दी नका करत जाऊ. मला आता 2-3 वर्ष झाली, मी आता जुनी सून झाले. आता सासूला असा कोपरा मारल्याशिवाय राहणारच नाही. कळलं का तुम्हाला? हा, नुसती कीर्तन ऐकू नका. कीर्तन ऐकण्यासाठी आपण आहोत का त्या हिशोबाचे? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची न मग कीर्तनाला यायचं. काय उपयोग आहे हो नुसती गर्दी करून? कीर्तनाला किती गर्दी होते, भरपूर गर्दी. आणि आमच्यासारख्या कीर्तनाला कमी असते, पण बाकीच्या टिवळ्या बावण्याला भरपूर गर्दी असते बाबा, है ना. आणि तुम्हाला सांगू का, परमार्थ म्हणजे टवाळकी नाही. परमार्थ लेकुराच्या गोष्टी येते भावा पोटे अनोखा येते भावा पोटे परमार्थ लेकुराच्या गोष्टी अनोखा येते भावा पोटे दादा गेल्यावर आपण मोकळे झालो का? टेन्शन नाही राहिलं आपल्याला आता, आहे की नाही? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, आनंद कशामध्ये आहे माहिती का? आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याला साथ करणं याच्यामध्ये आनंद आहे, बरं की नाही? हां, आणि हा आनंद फक्त आपल्या संप्रदायाचा दादा, दुसरीकडे नाही कुठे मिळणार तुम्हाला. दुसरे सत्संग बघा ना, इंटरनॅशनल लेवलचे सत्संग आहेत, पण तो आनंद नाही. भक्तीचा आनंद फक्त इथंच. आणि भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, बरं की नाही? भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान काही कामाचं नाही. आणि माझ्या माऊलीनं सांगितलं, भाऊ, परमात्म्याचं ज्ञान जर आपण करून घेतलं नाही, बरं का, परमात्म्याचं ज्ञान करून घेतलं नाही तर आपण देवाचे आहोत हे बोलण्याला काहीच अर्थ नाही. हा, मी मगाशी सांगायचं तुम्हाला विसरलो की देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही, बरं का. देवाची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही, आणि संतांची भेट झाल्याशिवाय देव कळतच नाही, बरं आहे ना. देवाची भेट झाल्याशिवाय नव्या देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही,
आणि संत भेटल्याशिवाय देव कळत नाही. कळ का? नामदेवाला देव भेटला होता पण कळला होता का? नव्हता. देवाची कृपा झाली आणि मग देव कळला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, होय गुरु, होय गुरु, पडिये देहा भाव पुरावी वासना, पडिये देहा भाव पुरावी वासना. आपणाची देव होय गुरु, होय गुरु, होय गुरु, पडिये देहा भाव पुरावी वासना, पडिये देहा भाव पुरावी वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. बर का, एक गोष्ट सांगू तुम्हाला, देव गुरु रूपाने भेटल्याशिवाय देवाकडे जाता येत नाही. आणखी ते आपणा पाशी न्यावे, मागे पुढे उभा राही. तुम्हाला सांगू का, तुम्हाला काळजी नाही तेवढी तुमची काळजी देवाला आहे. बघा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कपाळू तांतडी उतावीळ. तो उतावीळ झालेला आहे. पण आपण जातो का? नाही, आपण जात. तुम्ही जाता ना बांगड्या घ्यायला, पोलपाट घ्यायला, लाटणे घ्यायला, आणि तुम्ही घोंगड्या. देवासाठी कोण जातो रे? देवासाठी किती जण जातात? देवासाठी देवाचं भजन करणारे लोक कमी आहेत दादा. देवाची आज चाडे आळवावे देवा, पण कसं? ओस देहा भावा पाडोनिया, भक्ताईशे जाना देवदास, भक्ताईशे जाना, भक्ताईशे जाना देवदास, भक्ताईशे जाना देवदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पास निवारोने, गेले आशा पास निवारोने. ज्या दिवशी संत आम्हाला भेटले त्या दिवशी त्या संतांचा विचार आमच्या मनामध्ये एकदा अंतःकरणामध्ये उतरल्याच्या नंतर मग बाकी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि म्हणून त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हे देवा ओ करणे काम, हे देवा ओ करणे काम, वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, हे देवा करणे काम, हे देवा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. हे देवा करणे काम, हे देवा करणे काम, करणे काम. क्या बात आहे. टाळी वाजवा एक वेळा यांच्यासाठी सगळ्यांनी. तुम्हाला सांगू का, मी इकडची तुमची तारीख घेतो ना दादा, फक्त तुम्हा लोकांच्या प्रेमा बरं का. हा, लय प्रेम आहे तुमच्या ठिकाणी. अंतकरणाचा भाव बरं की नाही, भाव जाणणारा पाहिजे बरं का. हा, नाहीतर बाकी चालूच आहे पाडापाडी. आहे की नाही, भाव पाहिजे बरं की नाही. भावे विन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. त्याच्यानं काय होतं?
तुझं व्हावं आहे ते सगळ्यात सोपा उपाय. हा. संतांच्याकडे गेल्याच्या नंतर संतांनी सांगितलेला जो विषय आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये उतरल्याच्या नंतर तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहात. तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहात. तुमच्या घरी बरणीमध्ये आई हरभरे आहेत ना? हरभरे जिवंत आहेत का मेलेले आहेत? सांगा ना माय. हरभरे जिवंत आहेत का मेलेले आहेत? तुमच्या घरी असलेले शेंगदाणे जिवंत का मेलेले? बरणीमधले कधीचे आहेत? गेल्या वर्षी पेरलेले ते ना? आणि त्याच्या अगोदर पेरलेले? त्याच्या अगोदर पेरलेले? अनादी काळापासून बीज चालत आलंय. आधी बीज ऐकले, बीज वाढले, तरु झाले, एका तरु पोटी हो किती वडाच्या त्या पारंबीमध्ये असंख्य वड आहेत भाऊ, असंख्य वड आहेत. बघ ना, बीज पाहिजे. हे विश्व जे आहे ना एका बीजापासून निर्माण झाले आणि त्या बीजाचं नाव आहे नाम. अंडज स्वेदज उद्भीचा आटे हरी नाम नाटे ते भरवे. हे सगळा जगाचा जरी प्रलय झाला, प्रलयाच्या नंतर परत निर्माण होतं जगाची उत्पत्ती, परत या विश्वाची निर्मिती त्या नामापासून होते, नामापासून. आणि म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. बिजाते पेरीले बाळा म्हणती नाम उगविला कोम भूमी भरी, उगविला कोम भूमी भरी. पेरीले बाळा म्हणती नाम उगविला कोम भूमी भरी, उगविला कोम भूमी भरी. बीज पाहिजे, बीज. परमार्थ बीजाशिवाय नाही, नाम बीज. परिपाय हे बीज शुद्ध अंगी, शुद्ध बीज पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. एक मला छान अभंग आठवतो बरं का. अमृताची फळे अमृताची वेळी, अमृताची फळे अमृताची वेळी, अमृताची फळे अमृताची वेळी, अमृताची फळे अमृताची वेळी. त्याची पुढे चाली बीजाची ही, त्याची पुढे चाली बीजाची ऐशियाचा संग येई नारायणा, ऐशियाचा संग येई नारायणा. अमृताची फळे अमृताची वेळी, त्याची पुढे चाली बीजाची ही, ऐशियाचा संग देई नारायणा. अरे ओळावा वचना जयाची. अमृताच्या वेळेला अमृताचीच फळे येतात, बरं की नाही. म्हाताऱ्यानं जाऊन बाबळीची झाडं लावली बांधावर, नातवंडांना सांगितलं जा आंबे घेऊन या. येतील आंबे. करनी करे फिर क्यों डरे, करनी कर खे पछताय. अरे बीज बोये बबूल का तो आम का है शेखाय. आंबे मिळतील का? नाही. केले कर्म झाले तिची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगाले. ओ पदले मेले ऐसे केली, ओ पदले मेले ऐसे केली, ओ पदले मेले ऐसे केली. ते बीज जे आहे ना तुमच्या बरणीतले हरभरे, बरं आहे ना माय, तुमच्या बरणीतले हरभरे जिवंत का मेलेले विचारणार ना मी तुम्हाला. बोला ना, येतं का बोलता? नाही. घरी लय भांडतात आवाज, दहा घरी जातो आवाज तुमचा. इथं बोलायला काय दात खेळी बसते काय? बोला. बरणीतले हरभरे जिवंत का मेलेले माय? तुम्हाला वाटलं एखादा गोष्ट सांगेल हा बुवा. मी काय गोष्टी सांगायला आलोय काय? तुमच्या आजोबाला गोष्टी विचारायच्या. महाराज का गोष्टी सांगण्यासाठी आहे बर का. देव, नाम आणि संत
याच्या व्यतिरिक्त काही बोलू नये कीर्तनकाराने. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमचे हरभरे जे आहेत ना बरणीतले जिवंत आहेत, बरोबर आहे ना? आणि वरचं टर्फल काढले तर